एक नमस्कार. नमस्कार. अभिमान सह्याद्रीच्या भव्यतेचा, अभिमान मराठी मातीचा, अभिमान शौर्याचा, अभिमान संस्कृतीचा, अभिमान परंपरेचा, अभिमान अभिजात भाषेचा, अभिमान महाराष्ट्राचा. झी मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्याचं स्वप्न मनामनात पेरलं आणि परकीय शक्तींचा, परकीय सत्तेचा बिमोड केला. तोच लढवई या बाणा जपत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक आंदोलकांनी रक्ताचं पाणी केलं. आज त्या सर्व आंदोलकांना स्मरण करून आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप, गोव्याला रामराम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे चल वावा सिटीत. कैसी गुजरी रात, कसं वाटतंय आता? किती छान दिसताय तुम्ही सगळे. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. सो मित्रांनो, आपला महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लोककलेमध्ये अत्यंत पुढे आहे, समृद्ध आहे. आणि पोवाडा हा आपल्या लोककलेचा एक खूप महत्त्वाचा आणि खूप पॉप्युलर असा प्रकार आहे. आणि आज महाराष्ट्र दिनानिमित्त तोच पोवाडा आज इकडे आपण सादर करणार आहोत. युवा शाहीर आविष्कार देशिंगे आणि त्यांचा संच आज इथे आपल्यासाठी खास पोवाडा सादर करणार आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. ओम नमो जय श्री जगदंबे नमन तुझा आंबे करुणी प्रारंभी डफावर थाप तुंतुण्याता, डफावर थाप तुंतुण्याता, डफावर थाप तुंतुण्याता, डफावर थाप तुंतुण्याता, डफावर थाप तुंतुण्याता. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, महाराष्ट्राचं गातो गुणगान गिराजी, महाराष्ट्राचं गातो गुणगान गिराजी. 1960 1 मे 1960 काय प्रकार घडला? काय काय मे 61 सालाला
महाराष्ट्र जन्मला खास नवा महाराष्ट्र जन्मला खास नवा महाराष्ट्र जन्मला खास शुभेच्छा देतो तुम्हा सर्वांस सुजराजी शुभेच्छा देतो तुम्हा सर्वांस सुजराजी शुभेच्छा देतो तुम्हा सर्वांस सुजराजी याजी याजी जय जयकार महाराष्ट्राचा शूर शिवबाचा शंभू राजांचा शंभू राजांचा शंभू राजांचा शंभू राजांचा शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा गुजरा तुम्हा करतो स्वाभिमाना गुजरा तुम्हा करतो स्वाभिमाना सजराजी याजी याजी ही मराठी महाराष्ट्राची माझ्या देशाची ही मराठी महाराष्ट्राची माझ्या देशाची साधू संतांची गजती सह्याद्रीचे कडे 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 मराठी पाऊल पडते पुढे हजराजी मराठी पाऊल पडते पुढे हजराजी याजी याजी आणि या मराठीच्या मंदिरी या मराठीच्या मंदिरी आसनावरी थोर कितीतरी शारदा पुत्र कीर्तिवंत शारदा पुत्र कीर्तिवंत कवी कथाकार कलावंत कवी कथाकार कलावंत किती शाहीर किती संत हाजी किती शाहीर किती संत आविष्कार दिशिंगे शाहीर देवानंद माळी ज्ञान देना देवानंद माळी ज्ञान देना पिताजींचा आशीर्वाद असणार पिताजींचा आशीर्वाद असणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार माफी करा चूक भूल असणार शिरहाजी माफी करा चूक भूल असणार शिरहाजी माफी करा चूक भूल असणार शिरहाजी यादी यादी स्वातंत्र्याच्या रक्षणाला आहे तयार मावळे माझे तयार मावळे माझे तयार हर हर महादेव झाली गर्जना झाली अमर विरर रामादाजी विरर रामादाजी विरर रामादाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय धन्यवाद शाहीर खूप खूप आभार तुमचे. आज तुम्ही सगळे इकडे आलात आणि जो माहोल तुम्ही बनवलाय जी एनर्जी दिली आम्हाला सगळ्यांना आम्ही सगळे विसरलो की आम्ही उन्हात उभे आहोत काय आहे गरमी आहे काय आहे. खूप खूप आभार तुमचे. पोवाडा हा परफॉर्मन्स नाही आहे किंवा लोककला नाही आहे ते इमोशन आहे आणि आमच्यात जे इमोशन जागे झाले ते ऐकून आई शपथ सांगतोय हे सगळं पूर्ण अंगावर काटा आलेला आहे. आणि पाय हात तोंड तामणं झालं आमचं वा 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 ए आज खूप मोठा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठीच. श्रमदानाने सुरुवात करू अन्नदान करू आणि त्यानंतर अजून एक काय भाग असणार आहे आपल्या टास्कचा तो मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन. आणि काय आहे ही जी आपल्याला सगळी सेवा आहे ती सगळ्यांना मिळून करायची आहे. त्यामुळे तुम्ही आपापसात पटकन ठरवा की मंदिराची सफाई कोण करणार आहे जेवण कोण बनवणार आहे. सो आपापसात वाटून घ्या ज्या काय गोष्टी आहेत ज्या काय ड्युटीज आहेत त्या आणि कामाला लागा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. डू वेल. एक बेस्ट पार्ट म्हणू शकतो आपण ओव्हरऑल पूर्ण शो मधला की मंदिरात जाऊन श्रमदान करणं अन्नदान करणं. पहिल्यांदा आपल्याला पूर्ण झाडून काढणार आहे कोणाला स्वयंपाक बनवता येतो कोणाला हेल्प करता येते म्हणजे कापायला तांदूळ निसायचं हे असं
कोणालाही जमतं ते काढायला. कोणाला जेवण बनवायचं? ज्याला ज्याला जेवण बनवता येतं त्यांनी हात वर करा. पुढे अनुश्री 1 2 3 4 4 जोड्या आणि बाकी जे राहिले आहेत त्या साफसफाई. चालेल. एका टीम मध्ये मी, गायत्री, ऐश्वर्या आम्ही 3 जोड्या होत्या आणि बाकीचे सगळे दुसऱ्या टीम मध्ये होते. सांग भले! सांग भले! गावाकडे असताना मी लोकांची अशी सेवा करायचो, मंदिर साफ करायचो, परत धुवायचो देवाळ, दसऱ्याला, जत्रेला, अशी खूप सेवा केली मी. मला खूप आनंद वाटतो. चला सगळ्यांनी आधी चपला काढा. दीपक तुझा धोंडा आहे ते दोंडानं चॅपिंगला. इथं खाली बसतो मी. तू लाटतीयस? एक सेकंड श्रुती, तुला लाटता येतं? तुला मी सगळं तू कापतो. ये माझ्या बरोबर ये. किचन मध्ये गेल्यापासून दंगा चालू. कोण पुरी लाटणार, काय करणार, कांदा चिरतोय, कोण पुऱ्या लाटाय घेतल्यात आहे, कोण तळायला तिकडे झाऱ्या घेऊन पळतोय. सगळं नुसतं असं एकदम फ्रीली वातावरण झालेलं निर्माण तिथं. सगळे व्हेजिटेबल्स क्रिश आणि तू काप. काजल आणि श्रुती तू पुऱ्या तळायला घे. आम्ही दोघी लाटायला, पीठ मळायला आणि लोणी आम्ही तिघे जण पुऱ्या करायला. अनुश्रीने मस्त पटापटा लाटायला घेतलं. विजय मिशा पिळत पिळत तो करत होता त्याच्या पुऱ्या. काजल आपल्या पुऱ्या तळत होती आणि सगळे आपलं मस्त सगळे काम करत होते, हसत खेळत होते. नवीन फॅमिली झाल्यासारखं वाटत होतं. मी फर्स्ट टाइम करते असं. फर्स्ट टाइम पहिल्यांदाच करते मी. मला सवय आहे. मी झाडून घेत राहतो जनावरा खाली याच्या. पवन मला शिकवत होता की कसं ते झाडायचं असतं, कसं करायचं असतं आणि मला ते करतानाही खूप मजा आली. सगळं मागे जात आहे तर बघ. नीट दाडकी. सुभाष दादा, तुमच्या कोणत्या आहेत का आठवणी? की आम्ही आमच्या गावाकडे नाही मंदिर साफ करायचं म्हणलं नवरात्र टायमाला, तर मग आम्ही असे सगळे मित्र मित्र गोळा होऊन असे साफ करतो. अरे सुभाष दादा, हे तुटलं. द्या इकडे, मी तुम्हाला बसून देतो. इकडे द्या, इकडे द्या. मी आणि सुभाष दादांनी अख्खं जे बाहेरचं मंदिर होतं आणि त्याच्या बाहेरची एरिया होती ती सगळी क्लीन केली. त्याला पोछा मारला आणि त्याला पूर्ण साफ केला आम्ही. शो नंतर काय झालं नाही तर मग आपण पुऱ्या लाटायला घेऊ शकतो बघ अनुश्री. खानावर चालू शकतो आपण. चालू ती पूर्ण वाईबच अशी तयार झाली होती की मजा येत होती ते सगळं करायला. छान वाटत होतं. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हा देवाचं काम तू पूर्ण छान करणार. थोडंसं टाक. जास्त पण टाकायला नको. पण तू टेस्ट करून बघ ना काय कमी राहिलंय. एवढा मोठा टोप आणि ती एवढं मोठं ते वॉट एव्हर ते असतं, ते आम्ही असं हे करत होतो आणि हे काम मी खरंच पहिल्यांदा केलेलं. लास्ट स्टेप आपल्या. दम लगा के हैशा, दम लगा के हैशा, दम लगा के हैशा. वारा अडवतीये मी. तर आम्ही दोघे पण झाडू घेऊन आम्ही अख्खं मंदिर झाडून काढलंय, जाळे काढले, हे केलं ते केलं. त्यानंतर पताका लावला. मी कापू का? मी दाखवते तुला कसं कापायचं. मी तुला सेम ह्याच्यापेक्षा बारीक कापून दाखवलं. अरे तो का मशीन आहे काय? चॅलेंज करून दाखव. चॅलेंज नाही, तू चॅलेंज करणार काय? काय? माझ्या एवढं फास्ट का? हा हा चालेल. तू दाखव. स्पीड तर दाखव तुझी. बर तू डोळे दाखवून कापतो म्हटलेस. बघ मॅडम. बस नको करू असं, माझ्यासाठी नको करू. आता तू काप.
it, okay? I did it. Oh God. मला वाटतं ते तिकडे लावायला पाहिजे वरती. ते तिथे लावू आपण. ते सगळ्यात मंदिर आहे का तिथे पुढं गेट? तिथे लावायचं हा, का इथे लावायचं वरती? नाही, तिथं छान दिसन. ते कसं पोहोचणार तिथपर्यंत आपण? काठी आणावं लागेल आपल्याला. एक काठी घेऊ. शक्यच नाही तिथे. दिसतंय का कुठे तुला शिडी नाही. काही उंच असं? ते बघ. मला तर जाम भीती वाटते बाबा शिडी विडीवर चढायची. पडू नको भाई. तू पोचला सुद्धा होय. धोतर लटकत माझं. हो, पकडलं काहीतरी ते. मी आयुष्यात कधी अशी शिडी वगैरे धरली नाहीये कोणासाठी. मला एवढी भीती वाटत होती की मी जर नीट धरलं नाही तर हा पडेल बिडेल खाली. मी खूप एकदम लक्ष देऊन मी ती धरत होते आणि हा काय एकदम मस्त चटा 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 वर चढून सगळं लावत होता. बरोबर लावलंस. थांब थांब. ए जमतंय का लाटता? येतायत का पुऱ्या? आणि गोर का काळा दिसतंय का तुला? हा कशी नांदली ग आमच्या घरात? लाट त्या लाट पुऱ्या लाट. हा कुठल्या कंट्रीचा मॅप आहे बरं श्रुती? दिस इज ऑस्ट्रेलिया. श्रुतीला काहीच जमत नाही त्या पोरीला, म्हणजे काहीच नाही. तिला फक्त मस्ती करता येते. तिला फक्त एक ऍटिट्यूड सोडून काही जमत नाही. हा पदर घ्यायचा, असा खोचायचा. माझ्या समोर असा खोच हा पदर. हा आणि तो आणि गॉगल काढायचा. तो गॉगल काढ. तू सनी. अरे रे सनी. श्रुती आली ती तर पाक फॉरेनची पाटलीनं झालेली सारखी. आपल्या डोळ्यात गॉगल आणि घरात असली सून कशी नांदायची विजय? काय बाबा आम्ही तर असलं नाही पटतंय का तुला? हिचं असलं पटत नाहीये त्याला कधी पटणार? अगं बाई कशी आमच्या घरात नांदायची बाई? कसली सून आणली आमच्या घरात? हिला पुऱ्या लाटता येईना. लोक थांबले. स्टार्टिंग पासूनच जेव्हा मी काम डिवाइड करत होतो नाही तर बसलेलो तेव्हापासूनच मला खूप असं एकटं वाटत होतं. ते सगळ्यांचे पार्टनर्स होते, माझंच नव्हता. आणि मी एवढं असं एकटी पडलेली. काय गरजी करंजी बनली? काय नाही बनलं. मी सोडतो ना. करंजी बनली माझ्या पुरीची. जेवण करायचं सोडलं. ए ऋषी आला, पैलवान आला, पैलवान आला, पैलवान आला. चला कामाला लागल. चल कामाला लागूया. कामाला लावूया. अरे पेशंट आहे जरा समजून. पेशन्स नाहीत आता आमच्यात. माझी एनर्जी इथून ते इथपर्यंत पोहोचलेली. ह्यांनी मग पुऱ्या कशा बनवायचं सांगितलेलं, याला जेवण बनवायला येतं. गरम आहे ते. माझी पुरी बघा. माझी पुरी बघा. देवा सगळ्या पोरा बाळांना सुखी ठेव. सगळ्या कंटेस्टंटच्या, सगळ्या पोरींच्या, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे. सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना सेफ ठेव. आणि असं कुठलंच लहान पोर उपाशी जाईल असं परिस्थिती येऊ देऊ नको. सगळ्यांच्या पोटांची खळगी भरू दे देवी. श्रद्धेने काम केलं, मस्ती करत केलं, पण सगळ्यांच्या मनात असं होतं की आपण अन्नदान करतोय तर ती भावना तुमच्या जेवणात उतरली पाहिजे. एक भक्तिभाव असतो, त्यांनीच सर्व केलं पाहिजे आणि तेच आमचं इंटेन्शन होतं. माझी पण करायची, इथनं एक लाईन पण बसव. वाढायला जागा पाहिजे. मग अन्नदान आणि लोकांची सेवा करून एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळतं. म्हणजे असं वाटतं की आज आपण खूप काहीतरी भारी काम केलंय.
अन्नदान आणि श्रमदान केल्यानंतर आम्ही वेट करत होतो. आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं की कोणत्या प्रकाराचे टास्क असणार आहे. कसं वाटलं तुम्हाला श्रमदान अन्नदान करून? कसं वाटलं? बरं वाटलं? चलो आता वळूया आपण आपल्या पुढच्या टास्ककडे. मला सांगितलं की टास्क करायचा आहे. मी तर म्हणलं मग हे आतापर्यंत केलेलं ते काय होतं. शेजादा कधी बॉम्ब टाकायला सोडणार नाहीये. आम्ही माणसं आहे, राहू द्या प्लीज. तर बेसिकली प्रत्येक ग्रुपच्या एका जोडीनी तिकडनं सुरुवात करायची आहे आणि आपण देवाला जसा काही नवस वगैरे केला असतो आणि तेव्हा आपण सांगतो की मी लोटांगण घालून तुझ्याकडे येईन. ओके, तसं या देवीकडे आज 2 जोड्यांनी लोटांगण घालत यायचंय. म्हणजे असं गोल फिरत 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 यायचंय आणि मग इकडे आपण काही दिवे ठेवले असतील ते उठून दिवे पेटवायचे. तसंच दुसऱ्या ग्रुपच्या 2 जोड्यांनी गुडघ्यावर चालत यायचंय. गुडघ्यावर चालत 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 इकडे यायचंय. परत इकडे काही दिवे ठेवले असतील ते दिवे पेटवायचे. तिसऱ्या जोडीनी साष्टांग नमस्कार घालत यायचे. ते झाल्यानंतर आपलं बाहेर अजून एक टास्क असणार आहे. ते म्हणजे सगळ्या मुलींच्या डोक्यावरती एक कलश आणि हातामध्ये पिठाचे दिवे. तो कलश बॅलन्स करत करत एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत चालत यायचे. तिकडे ते दिवे मुलांच्या हातात द्यायचे आणि मुलांनी ते दिवे न विझता ते देवीसमोर जाऊन ठेवायचे. आलं लक्षात तुमच्या काय करायचंय? सुरुवात करूया टास्कला. वेळ नको घालूया. लेट्स स्टार्ट. ओके, ऋषिकेशला बोललेली की चला आता 2 दिवस तर नाही केले पण हा टास्क करूया. पण डॉक्टर जसं म्हणालेले की टास्क करू शकत नाही, तर मी याला एवढंच बोललेली की तू फक्त बघ, तुझा माइंड चेंज होईल, तुला थोडं चांगलं वाटेल. आणि मी बोललेलं आपण आपला टाइम घेऊ, तू पूर्ण नीट हो, आपण मग टास्क करू. सगळ्यात आधी कोण येते इकडनं? ओके, अनुश्री आणि विजय आणि इथून गायत्री आणि पवन. रेडी? 1 2 3 गो. मी रोल केला मी डायरेक्ट दिव्यांवरती. अरे माझं झालं की संपलं डिस्टन्स. गायत्री, शाबास शाबास गायत्री. एकदम खूप फास्ट रोल करायचं ठरवलं होतं. मी पण आदळणार होते पण मी आदळता आदळता वाचले. पुढे जाऊन त्या पंचवीशी पोचायला तर मला काय सुचायचं बंद झालं. पण तेच दिसायच्या बंद मुंग्या आलेला माझ्या डोक्यात. कमॉन गायत्री, पवन, चलो. दिवे लागतच नव्हते आमच्याकडनं. भरपूर आमचा जरा वेळ गेला याच्यामध्ये. त्या टास्क मध्ये असं झालं की आम्ही निघालो चंद्रावर, तुम्ही अजून पृथ्वीवर. काजल जे काय पळाली एकदम तुरु 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 की पोहोचली, पण डायरेक्ट पोहोचल्यावरतीच थांबली ती. कमॉन गायत्री, पवन, कमॉन. एकदा पेटून झालं तरी ठीक आहे, एकदा पेटून भिजलं तरी चालेल. अरे पवन, एकदा पेटून झालं तरी चालेल. आम्ही मोठमोठ्याने ओरडतोय पण एवढा संताप झालेला आमचा की अरे तुला सांगून पण तू ते करत नाही. तिकडे गेल्यावर तुला बोलतोय तरी पण तू ते करत नाहीये. अरे किसना झाले का नाही? कमॉन ऐश्वर्या, व्हेरी गुड ऐश्वर्या, कमॉन. पटापट 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 या सुभाषला या. तिकडे चल, तिकडे चल. जा सुभाष, जा. सुभाष, जा. शाबास शाबास.
कमॉन 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 काजल स्पीड. लवकर लवकर एकच वाचला आखरी. काजल कम ऑन काजल. झालं ना? चल स्पीड. येस येस येस. नमस्कार नमस्कार कर. दीपकला मी सांगितलं होतं की सूर्य नमस्कार आपण कसं करतो तसं मागे जाऊन परत पुढे यायचंय. तो नेहमी ओव्हर एक्साइट होतो आणि कुठेतरी त्याचं चुकतंच आणि मला वाटलं होतं चुकणार आणि तो चुकलाच. पूर्ण नाही उठला, पूर्ण उठायला सांगितलेलं सर. रॉंग आहे. काय नाही करत आहे. He has to get up entirely. दीपक 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 परत कर. थोडंसंच अंतर बाकी होतं तेव्हा श्रेयस सर म्हणाले की हे चुकीचं आहे. मग माझं झालं की ओके ठीक आहे, पोहोच आणि पुन्हा कर, कारण आपल्याकडे भरपूर वेळ आहे. कारण तोपर्यंत तर त्यांचं दिवं लावणंच चालू होतं. उभं राहून कर. थांब थांब. पूर्ण उठ, पूर्ण उठ, पूर्ण उठ. झालंय का? अरे असे खाली पकड. तुझे हात संपतायत, हात संपतायत, हात संपतायत. हा हात संपतायत, हात संपतायत. व्हेरी गुड. चल चल चल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चल जा जा जा. ये तू. आणि वरती उभा राहा, पूर्ण उभा राहा. नमस्कार ठेव, नमस्कार ठेव. ऐश्वर्या पटपट. जेव्हा साष्टांग नमस्कार घालत होते तेव्हा ऐश्वर्या आणि सुभाष दिवेच पेटवत होते. दॅट वॉज द मोमेंट जिथे आम्हाला माहित होते की आपण काही जिंकत नाही हा टास्क म्हणून. करा नमस्कार कर, नमस्कार पुढे कर. एक आणि उड्या मारायच्या अशा. पूर्ण उभा राहा. बस हात वर, हात वर. हात वर कर. जंप नको मारू, हात वर. पूर्ण उभा राहा. हा करेक्ट. हा परत हात वरती. परत एकदा. परत एकदा कर. शाबास. झालं, चल. Guys, go. ओके कम ऑन ऐश्वर्या. जा Come on, सुभाष. थांब थांब थांब. अथर्व थांब. सुभाष दादा बाजू वा. उभा राहा. उभा राहा. जा जा जा. थांबा थांबा थांबा, ते लागलंय की नाही? सारखं बाहेर बघा. अरे चला अरे ना. झालंय का हे सुभाष. जा जा. अथर्व. हा चल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अथर्व. ए, 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 परत परत जा. उभा राहतोय की सर. ए, उभं राहून मग पुढे एक स्टेप अशी नाही घ्यायची. तर परत सुरू कर. हा ए ए पुढे स्टेप का घेतो अशी. अरे हात जिथे होता तिथून 4 टाईल आहेत तुझ्या उंचीच्या. हात आहे तिकडे. हा हात. हा करेक्ट. झालं 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 झालं. हो गया दीपक, हो गया. लास्ट लास्ट लास्ट. झालं झालं झालं. ये स्पीड. तर मग आमचं चालू व्हायला आणि तेवढ्यात ते लोक जिंकले असं झालं. तर आमचं पूर्ण झालं पण नव्हतं. मला तर वेळ बी पुरला नाही. खूप छान प्रयत्न. या या काजल एकदा एकदा चालून दाखव बघू प्लीज प्लीज. एकदा एकदा हा परत होत. अनुश्री, विजय, दीपक, प्रणाली, क्रिश आणि काजल, तुमचा ग्रुप हा टास्क जिंकलेला आहे. हा टास्क खूप सुंदर केला तुम्ही सगळ्यांनी. खूप मजा आली. आता आपण वळूया आपल्या पुढच्या टास्ककडे. ओके, जे मी तुम्हाला सांगितलं, डोक्यावर कलश, आता दिवे. रेडी? रेडी. विजय, अनुश्री, दीपक, प्रणाली आणि क्रिश, काजल, तुमच्या टीममधनं तुम्हाला कुठल्या तरी एका मुलीला, सिटी सुंदरीला श्रुतीबरोबर स्वॉप करायचे. सो तुम्ही ठरवून मला सांगा की कोण बाहेर थांबेल. ऐक ना, मी कॉन्फर्म. माझं काय म्हणणं, तिचं डोकं पण फ्लॅट आहे, सो ते घसरू पण शकतं. मी पफ्स केलेत, सो इथे ते ऍड केलं. अनुश्रीला असं वाटत होतं की नाही श्रुतीला नको, तिचं डोकं फ्लॅट आहे, नको तिला करायला. पण माझं असं होतं की यार श्रुती 2 दिवस झाले तिला तिचा चेहरा थोडा पडलाय आणि जरी तास नाही जिंकलो किंवा काय सेकंडरी आहे, पण तिला खेळू दे किंवा तिला खेळायला मिळायला पाहिजे. येस, कोण थांबतंय बाहेर? प्रणाली, तू बाहेर थांबतेस आणि श्रुती तुझ्या जागेवर येते. ऑल राईट, श्रुती ये प्लीज. ऑल द बेस्ट. तयार? चलो, ऑल द बेस्ट. बोलूया आपल्या पुढच्या टास्ककडे. या रेडी मुलींनो? येस सर. तयार? 1 2 3 गो.
असं स्टेडी स्टेडी स्टेडी. अनुश्री. तो जो कलश आहे तो आपण देवाच्या पूजेसाठी वगैरे वापरतो आणि त्या कलशाचं एक महत्व आहे. कुठेतरी पडून त्या कलशाचा डिसरिस्पेक्ट नाही झाला पाहिजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. तेव्हा भिजू देऊ नका. मला एवढीच भीती होती की फास्ट जाण्याच्या नादी लागून तो दिवा विजायला नाही पाहिजे, पण स्पीड पण आपल्याला ठेवायची आहे. आरामात विजू देऊ नको. आरामात प्रेमाने प्रेमाने विजून देऊ नकोस. तर विजला विजला दिवा. काय मध्ये हुयात जसं विजलाच दिवा माझा तिथं. त्यात अथर्व गेला पुढे घेऊन दिवं. पहिल्या राऊंडची विनिंग जोडी आहे रेवती आणि अथर्व. वेल डन. आता पुढची राऊंड मुलींनो रेडी. श्रुती गायत्री रेडी. 1 2 3 गो. Yes, Shruti. Nice, 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 nice. Very nice, very nice. Bigger steps. गायत्री गोइंग गुड. थोडी स्पीड घे. मी उंच असल्यामुळे मे बी माझ्याकडे ऍडव्हान्टेज होता की मी स्टेप्स लांब घेऊ शकते. तर मी स्टेप्स लांब घेत होती आणि तिथेच थोडस मी पुढे होते तिच्यापेक्षा. हळूहळू दीपक स्पीड दे ना. दुसऱ्या राऊंडची विजेती जोडी आहे श्रुती आणि दीपक. दोन्ही टीमकडे आता एक एक पॉइंट आहे आणि आता फायनल राऊंड. रेडी का ऐश्वर्या आणि काजल. 1 2 3 गो. ऑन ऐश्वर्या. कम ऑन काजल. खूप नेक टू नेक असं चॅलेंज होतात. हळू हळू क्रिश हळू. असं मनात इच्छा होती की क्रिश थोडा लाईट आहे, त्यांनी लगेच जाऊन दिवे ठेवले असतील आणि असं थोडं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून मला चला आता बघूया रिझल्ट काय येतोय. तू काय म्हणशील क्रिश. तू पहिला ठेवलो सर. पण नंतर तू आधी मग ठेवलं की सुभाषने आधी ठेवलं. मी. तू आधी ठेवलं. हो सर. आणि सुभाष तुला काय वाटतं. कारण की मला दिसलंच नाही सर. तुम्ही ज्यावेळेस ठेवत होता त्यावेळेस दिवाळी नेला होता. काय नाही. पण मला माहित नाही एवढं की दिवा ठेवल्यानंतर इजला का कसा इजला ते मला नाही एवढं मग अरे खरं सांग की एकच काहीतरी. अरे मला कंप माहित नाही कारण की मी ज्यावेळेस ठेवायला गेलतो का. सर तुम्ही सांगा सर, तुम्हाला माहिती आहे. काय झालं तिथे पोचल्यानंतर तू पुढे गेलास आणि मग तेवढ्यात सुभाष पण आला आणि तुम्ही दोघं बरोबरीला होतात. पण शेवटच्या क्षणाला ज्या मुलाने तो दिवा पहिला ठेवला तो क्रिश होता. नेहमीप्रमाणेच आमची टीम हरलेली. त्यामुळं
नॉमिनेशन कॅमेरामध्ये दोघांचेही हात एका पॉइंटला गेले, पण क्रिश एका सेकंदानी आधी ठेवलं त्याने आणि त्यामुळे तो जिंकला. सो कॉंग्रॅच्युलेशन. सो आज अन्नदान टीमनी थोडं बेटर परफॉर्म केलं. ओके, आणि दोन्ही टास्क आज अन्नदान टीम जिंकली, त्यामुळे अभिनंदन अन्नदान टीम, वेल डन. अन्नदान टीमला आज एक स्पेशल पॉवर मिळणार आहे. म्हणजे आजपर्यंत अशी स्पेशल पॉवर मिळाली नाही आहे कुठल्याही टीमला. बघूया आपण काय आहे आजचं स्पेशल पॉवर. ही आहे तुमची आजची स्पेशल पॉवर, पुरणपोळी. गोड दिवस, त्या दिवसाचा शेवट सुद्धा गोडच व्हायला पाहिजे आणि म्हणूनच आज नो नॉमिनेशन. आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे एवढी मेहनत एवढी सगळं करून कोणी नॉमिनेट नाही. अथर्वला हाताने खाऊ घाल की. हे बरं संजय मी खाया घालतो प्रेम तुझं आहे पाहिजे. हळू हळू. कॅमेरामॅन फोकस करो. आज आपला गोड दिवस, गोड दिवसाचा शेवट सुद्धा छान गोड पुरणपोळीनी झाला आहे. तुम्ही आज अन्नदान केलं, श्रमदान केलं, इतका छान टास्क केला. आपण भेटूया आता पुढच्या भागामध्ये, म्हणजे उद्या. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटीत. रात्री किती शूट उशिरा संपलं तरी रोज सकाळी सेटवर आल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते. बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो हे असं का बरं. मग आज थोडं निरीक्षण केलं आणि लक्षात आलं ही इथली स्वच्छता. कारण आपल्या आजूबाजूला स्वच्छता असेल तर सकारात्मक ऊर्जा आपोआप निर्माण होते आणि आपला संपूर्ण दिवस अगदी आनंददायी जातो. अगदी तसंच आपण जिथे राहतो ते आपलं घर स्वच्छ, नीटनेटकं आणि प्रसन्न वाटावं यासाठी गरज आहे योग्य स्वच्छतेची.